तर नक्कीच प्रत्येक षटकारास नरेश पवार सर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक टीम बर्णे मनोजसाठी आणि आनंदसाठी एक संधी असणार आहे. नरेश पवार यांच्याकडून मॅन फ्रॉम बर्णे. तर पाहणार होते येणारे 4 षटक आणि या 4 षटकात किती धावा पाहायला मिळणार आहे टीम बर्णे यांच्या या फर्स्ट इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. विनंती असेल पंचांना की सामन्याला सुरुवात करायची. आज फायनलची नाईट. पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल शॉर्ट ट्रॅकर ऊपर घातले गेले. ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण. सर्कल मध्ये चेंडू फील्ड होतं. एक धाव रोखू शकत नाही. एक धावेने खातं उघडलं जातं टीम बर्णे यांचं. योगेश गोलंदाजी मार्कवर एक स्ट्रायकर गोलंदाज पाहतोय. नेक्स्ट बॉल थोडस बाउन्स केलं जातोय. बॅट चेंडूचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. पंच कोणती हरकत करत नाही म्हणजे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक मेंटेडरी पॉवर फेचं षटक आहे. हाणा मारायचं षटक असणार आहे. चेंडू शॉर्ट पिच चेंडू मिळवला. चांगलं क्षेत्ररक्षण. धोका पत्करावं लागलं शकता असता परंतु थोडं थांबवलं त्याला स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. थोडस मिसफील्ड. नक्कीच गुड लक म्हणावं लागेल टीम बर्णे. गुड लक घेऊन आलेल्या आजच्या नाईट मध्ये सुद्धा असं मला काहीतरी पाहायला मिळतं. म्हणून जोरे मला तर वाटतं स्ट्राईक एंडला तंबूकडे परतावं लागलं असतं पण ते थोडस गुड लक म्हणावं लागेल. हरकत नाही. तर 2 धावा स्कोर कार्ड वर 3 चेंडूची फेकी झाले. पॉवर प्लेचे आणखी काही चेंडू शिल्लक. हेलिकॉप्टर उडवला. स्टेट ऑन द ग्राउंड. गल्लीत गोंधळ. दिल्लीत मुजरा. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो सीमा रेषे पार. 1 बाउन्स. गणगणित दणदणीत चौकार. यावेळेला सुद्धा चांगला फटका खेळला गेलाय. कॉलिंग फसली गेले. पाहतोय आपण संबल होत नाही. गुड रनिंग मिळून विकेट म्हणावी लागेल. एक धाव कंप्लीट केले. कॉलिंग करणं गरजेचं असेल. मनोज आणि आनंद या दोघांच्यात कॉलिंग असणं गरजेचं असेल. हा सामना जिंकायचा असेल तर सूझबूझची पारी खेळावी लागणार. आपण पाहतोय स्कोर कार्ड तो जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. तर नेक्स्ट बॉल यावेळेला पाहतो स्ट्राइक रोटेट. शॉर्ट पिच चेंडू होता. वेगवान चेंडू होता. पंचांचा इशारा होतोय. षटक क्रमांक पहिला समाप्ती होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या टीम बर्णे यांची आपल्याला पाहायला मिळते. तर नक्की सलामीची जोडी सही सलामत आपण पाहतो. पहिले षटक समाप्त झाले आणि
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर बिनबाद 7 अशी धावसंख्या टीम वरणे यांची पाहायला मिळते. आनंद आणि मनोज सलामीला आले होते, अजूनही सही सलामत. आनंद वैयक्तिक 3 चेंडू 6 धावसंख्येवर खेळतो. मनोजला पाहिलं 3 चेंडू 1 धावसंख्येवर खेळतो. आणि नक्कीच या दोघांसाठी पारितोषिक असेल त्यांचे पाठीराखे नरेश पवार यांच्याकडून प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा. तर नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा लागेल. दोन्ही फलंदाजाला पाहणार होता पण षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर टीम वदप कडून गोलंदाजी मार्कवर अरुण सांघिक दुसरं षटक घेऊन आलं. वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे. 7 धावा 4 षटकात विचार केला तर 45-50 धावा तरी स्कोर कार्डवर लागवावे लागतील. पात्र नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू थोडा खराब चेंडू असावा पण सामच्या बाजूने वरता सांगतात की हा वाईड चेंडू आहे. एक स्वेअर चेंडू एक अवांतर धाव स्कोर कार्डवर ऍड होते. स्कोर कार्ड आपण पाहतो तो जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट बसला जातो. जेल जमिनीला दान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण होते. क्षेत्ररक्षक तिकडे थांबवलं होतं. पाहावं लागेल, निगराणी करावी लागणार आहे. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे. दुहेरी धावेने आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्डवर. अरुण नेक्स्ट बॉल घेऊन येतो. पाहतोय आपण शॉर्ट पिच चेंडू कव्हर ड्राईव्ह. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू थरार सीमारेषे बाहेर फरार. गणगणित दणदणीत चौकार. येस डीजे. नक्कीच आनंदसाठी मनोजसाठी सुद्धा प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक नरेश पवार यांच्याकडून. नक्कीच जबरदस्त पाठीराखी लागले त्याच्या नाईट मध्ये टीम वरनेसाठी. नरेश पवार बक्षिसांची खैरात करतायत. तर नेक्स्ट बॉल आपण पाहतो एक चौकार आलाय. त्यानंतर पाहतोय थोडस इनस्विंग चेंडू थांबवलं गेलं यावेळेला पंच. अच्छा तर बॅट्समन रिव्ह्यू असणार आहे. थर्ड अंपायर आपण पाहायचंय. थर्ड आय ओपन करायचे, स्क्रीन ओपन करायचे. तो वाईट चेंडू असणार आहे पण तो सामन्याला सुरुवात करायची. आपण पाहतोय का 1 धाव स्कोर कार्डवर ऍड होते. आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 15 या धाव संख्येवर.
मारते नेक्स्ट बॉल सेट ऑन द ग्राउंड. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन क्षेत्ररक्षण तैनात ते चेंडू उचलणार फेकणार. यावेळी दोन्ही फलंदाज थांबतात. एक धावेवर समाधान मानावं लागतं. एकीकडे धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोचले 16 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 3 चेंडूचे फेकी झाले. तर मनोज झोरे स्ट्राईक ऑनलाय. 2 षटकारात 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मनोज झोरे स्लो वन डिलिव्हरी उडवलाय चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. ताकद थोडी कमी पडली. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये कोणतीही चूक होत नाहीये. पकड कॅच जितो मॅच असं आव्हान म्हणत असताना टीम बदप मनोजच्या पारीचा अंत होता. यश विजय आपल्याला संधी असणार आहे. न्यू बॅटर रोशन सायकॉनला. हा सुद्धा जबरदस्त बॅटर आहे. आडवी बॅटिंग निकालण्याचा प्रयत्न तारीफ केली होती. फर्निचर बिघडवलं जात वेल्ल्या चेंडूवर विकेट पाहायला मिळतो. यस यस चेंडू शिल्लक असेल. पाहतो स्कोर कार्ड आपण 16 या धावसंख्येवर. न्यू बॅटर दीपक 45 नंबरची जर्सी प्रदान करून एक जुना जाणता म्हणजे माझ्या काळातला फलंदाज, एक अनुभवी फलंदाज आहे, परंतु एक अनुभव व्यक्त करावा लागणार आहे या सामन्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 16 धावा स्कोर काढेल. पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईट, त्यानंतर डबल, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, त्यानंतर एक सिंगल आणि बॅक टू बॅक 2 विकेट, म्हणजे टोटली 5 चेंडूचे विकेट झाले. एक चेंडू शिल्लक आहे. 2 वाईट आहेत, 2 वाईट आहेत, तरी पण एक चेंडू शिल्लक आहे. डोंट वरी नो वरी, लाईव्ह मॅच चालू आहेत, आपण पाहू शकतो, काही शंका नाही. परंतु इथे आमचे प्रथमेश कांबरी माझ्या समावेश जोडले गेलेले आहेत, ते लाईव्ह अपडेट करतात. ते गेल्यानंतर काही सांगता नाही, परंतु हरकत नाही. सध्या 5 चेंडूचे पैकी झाले, त्यांना बांधून ठेवायला लागेल इथे, हरकत नाही. सामन्याकडे आपण वळणार. शेवटचा चेंडू असेल. 16 धावा स्कोर कार्ड बरे, 2-5-16 अशी धावसंख्या. म्हणजे बॅटर स्ट्राईक ऑनला असणार आहे. दीपक स्ट्राईक एंडला आनंद अजूनही मैदानात, म्हणजे मॅच मध्ये धमाक आहे. तर दीपक यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारास, आणि नरेश पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर कॅश प्राइज इथे जमा आहे पाहतोय.
लास्ट बॉल बॅट फिरवली होती पण आमच्या बाजूने बघतात सांगतात की हा वाईट चेंडू असणारे ऑफ पेशीच्या खूपच बाहेरून जात असताना चेंडू एक अभांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होते पण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 17 या धाव संख्येवर. या वेळेला सुद्धा पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा पेशीच्या खूपच बाहेरून आणखीन एका अभांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होते. पाहावं लागेल अरुण याला या षटकात पाहिलं तर 3 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड आपण पाहतो 18 या धाव संख्येवर जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्लो पण डिलिव्हरी हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू थांबत नाही चेंडू जातोय स्काय किसिंग षटकार सीमा रेषे पार. यस डीजे वर्णे यांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच दीपक आपला अनुभव व्यक्त करत असताना आल्या मात्र षटकार लागवला एक बिग हिट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळालं. तर गणेश शिलम यांच्याकडून प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि प्रथम दीपक यांचं 100 रुपयाचं पारितोषिक इथे जमा आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. विलास गोलंदाजी मार्क वर सांघिक तिसरा षटक असेल वैयक्तिक पहिला आपण पाहतो फलंदाजी मार्क वर स्ट्राईक आणला आनंद सध्या 6 चेंडू 13 धाव संख्येवर खेळतो. धावा आणखीन येऊ शकतात. शॉर्ट पिच चेंडू अक्रॉस द लाईन फटका चेंडू थांबत नाही चेंडू जाते लेफ्ट फ्लॅट सीमा रेषे पार कणगणे दणदणे षटकार. यस डीजे मॅच बॉल मिळतो का पाहायचा आयोजक नाही तर जुना बॉल द्यायचा कारण ते षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडूवर षटकाराने स्वागत. नेक्स्ट बॉल थोडासा बॅक साइडला सरसावला होता फलंदाज पंच सांगतात नो चेंडू आहे फ्री हिट असणार आहे. अच्छा तर पॉपिंग लाईन 1/3 नियमित लागू होते दंडित करतात पंच नक्कीच पंच धन्यवाद. गोलंदाजाला पाहावं लागणार आहे. गोलंदाज विला चांगला गोलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला त्यानंतर नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पाणी नेक्स्ट बॉल फ्री हिट. तर पाहतोय फ्री हिटचा बॉल विलास गोलंदाजी मार्क परत. यावेळेला मोठा फटका चेंडू सेट ऑन द ग्राउंड लॉंग ऑफच्या गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबणार नाही चेंडू जातो सीमा रेषे पार षटकार. यस डीजे
₹100 पारितोषिक. आणि नरेश पवार यांच्याकडून ₹100 ₹500 पारितोषिक. आणि गणेश हिलम यांच्याकडून ₹200 पारितोषिक. आणखीन एक षटकार. तर पाहूया, थोडीशी लालच दिली जाते परंतु आनंद, लालच बुरी बला है बेटा, परंतु हरकत नाही. पाहूया आनंद शिकार करणार की शिकार ठरणार. 25 धावेवर खेळतोय सध्या आनंद. इज ऑन फायर. या वेळेला डोपा टेकवला होता क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू. विलास या वेळेला कमबॅक करते. पाहते पण डॉट बॉल येतोय, धावा मिळत नाहीये. आनंद सध्याच्या सीझन मध्ये फुल ऑन फॉर्म मध्ये, त्या बॅट मधून फटके येतात. त्याच्या आशेवर टीम भरणे भरपूर पुढे निघत चाललंय. तर नक्की चांगली फलंदाजी त्यांच्याकडून, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार. नेक्स्ट बॉल आपण पाहणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु नक्कीच पंच आमच्या बाजूने बघता सांगतात वाईट चेंडू. एक 72 धाव स्कोर कार्ड वर ऍड होते, पण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू, कव्हर ड्राइव्ह, क्लासचा फटका, चेंडू तरार, सीमा रेषे पार, कणकणीत दणदणीत षटकार. येस डीजे. षटकारास ₹1000 पारितोषिक आनंदसाठी. म्हणजे आनंदचे चाहते पाहिले ना आपण तर खूप सारे फॅन फॉलोअर्स आजच्या नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पाहतोय नेक्स्ट बॉल, लपुलटा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू गिर की खात, गिर गिर गिर, सीमा रेषे पार, भीर 7 धावेसाठी. येस डीजे. बायकर मॅन पाहायला गेलं तर या षटकात 4 षटकार आलेले आहेत आनंदाच्या बॅट मधून. वैयक्तिक 12 चेंडू म्हणून जोरे 12 चेंडू 37 धाव संख्येवर खेळतोय. म्हणजे 2 षटकात 37 धावा त्याच्या स्कोर कार्ड वर ऍड आहे. टोटली संघाच्या स्कोर कार्ड पाहिलं तर 50 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गुड लक म्हणावं लागेल. म्हणजे आनंद जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकातील. आपण पाहिलं तर या वेळेला थोडं थांबवलं असताना पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक 3 समाप्त झालं असेल. आनंदसाठी आणि दीपक दोघांसाठी ₹100 पारितोषिक. प्रत्येक षटकारास 500. ओके, तर ₹500 पारितोषिक आनंद आणि दीपकने तर षटकार आल्या लगावलं होतं. दीपक वैयक्तिक 1 चेंडू 6 धाव संख्येवर खेळतोय. पाहायला गेलं आनंद तर 13 चेंडू 37 या धाव संख्येवर खेळतोय. आता असेल प्रत्येक षटकारास ₹500 पारितोषिक. गणेश हिलम यांच्याकडून मॅन फ्रॉम बर्ने. गणेश शिलम चांगलं असं क्रिकेट प्रेम, चांगलं असं पाठी राखेल आपले टीम वर्णे यांना. आणि लहू यांच्याकडून ₹500. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, अक्रॉस द लाईनचा फटका आहे. चेंडू थांबणार नाही, चेंडू तरार भरार, सीमा रेषे पार, कणकणीत दणदणीत चौकार. येस डीजे. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनचा फटका, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथं आहे.
एक धाव रोखू शकत नाही, एक धाव मिळते. स्क्रीन खाली नेक्स्ट बॉल फटका केलाय, हा इंडेर लॉंग ऑन लॉंग ब्रिजर मध्ये जम्प केले परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू तरार बरार सीमा रेषे पार, लॉफ्टेड फ्लॅट ब्रँडेड षटकार. येस विजय. अक्रॉस द लाईन क्लासचा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड डिस्प्लेच्या डोक्यावरून. स्कॅकी सिंग षटकार. येस विजय. तर रवी वाघमारे ऑन द वे, तर त्यांच्याकडून पारितोषिक आले आणखीन षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 67 धावा स्कोर कार्ड वर, 15 चेंडू 49 धावेवर खेळते आनंद. 50 कंप्लीट करण्याचा प्रयत्न, 50 कंप्लीट होणार का? थोडस थांबवत असताना हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळणार आहे. पंच कोणती हरकत करत नाही म्हणजे नक्कीच हा डॉट बॉल असणार आहे. तर 5 चेंडूचे फेके झाले, अजून एक चेंडू शिल्लक आहे. आनंद 16 चेंडू 49 धावा. काय काय फटकेबाजी. तर आणखीन एक षटकार लागला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल आनंदसाठी नरेश पवार यांच्याकडून. तर ऑलरेडी 500 600 700 800 रुपये जमा आहेत. यावेळेला साइड अँगल खेळलेला आहे, नक्कीच एक धाव पूर्ण होते म्हणजे 50 कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे हिट झालेला आहे, हरकत नाही. नक्कीच आजच्या दिवसातलं म्हणजे टीम वरणे आनंद वाघमारे जो आहे ना बायकर प्लेअर आहे, जो सिरीज त्याला मिळाले बाईक मिळाले ती म्हणजे वरणे येथे टुर्नामेंट जी शृंखला रचली होती त्यात मध्ये नक्कीच त्याला आनंद आपली बॅट दाखवायचे, वरच्या बाजूला दाखवायचे आणि थोडस क्लॅप होऊन जाऊन द्यायचं. जबरदस्त फटकेबाजी. तर 17 बॉल 51 धावा खेळल्यात आनंद याने जबरदस्त फटकेबाजी केली. तर आपलं पारितोषिक इथे जमा आहे. तर नक्कीच हा सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचं. आणि नरेश पवार आपल्याला जीपे करणार आहेत. तर 500 प्लस 500 1000 1100 रुपये इथे जमा आहेत. तसे विनंती असेल आनंद वाघमारेला की हा सामना संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं. तर टीम वरणे प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक नरेश पवार यांच्याकडून. चांगले असे पाठी राखी लागलेत टीम वरणे यांना, बक्षिसांची खैरात करून टाकले. तर नक्कीच त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन. चांगले असे पाठी राखी त्यांना लाभलेत आणि त्यांची टीम आतापर्यंत इथं पोहोचल्या. आणि नक्कीच आनंद वर खुश असतील कारण त्या आनंद याने 17 चेंडू आणि 51 धावा हाफ सेंचुरी त्यांनी कंप्लीट केले. चांगले फटकेबाजी केले. पाहिलं तर सेकंड इनिंग आपण पाहणार आहोत. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तर 70 धावा स्कोर कार्ड परत 69 धावा स्कोर कार्ड वर लगावल्यात फर्स्ट इनिंग मध्ये. सेकंड इनिंग मध्ये मात्र एक चांगल्या टार्गेट चेसिंग स्कोर टीम वदप समोर 70 धावसंख्येची गरज असणार आहे. चला तर टीम वदप आपण आपली सलामवीर पाठवायचे.
बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम कडा वर्सेस टीम बीड. दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचं, कोणत्या वेळ घ्यायचा नाही. फर्स्ट इनिंगचे सर्व सामने 4 षटकाचे असतील. त्यानंतर सेकंड इनिंगचे सामने यात षटक कमी करण्यात येतील, कारण तर आज फायनलची नाईट आहे. तर आपण सर्वांनी याची सूचना घ्यायची. तर 3 चेंडू 3 विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक रोहित हिलम यांच्याकडून, मॅन फ्रॉम वरणे. आणि तसेच गणेश हिलम 3 चेंडू 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि नरेश पवार यांच्याकडून सुद्धा 3 चेंडू 3 विकेट 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 1,500 पारितोषिक इथे जमा आहे. परंतु पाहूया सध्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. गोलंदाज आनंद पाहतो गोलंदाजी मार्कवर. पहिल्या शेटी घेऊन आले. ओव्हर पिच चेंडू हात घातला होता, परंतु चेंडू सापडला नाही. काव कोणाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू उचलणार, फेकणार, डायरेक्ट थ्रो. तू मे परंतु तू तिकडे मी इकडे आणि विकेट जातोय तिकडे. पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा टीम वदप थोडंसं बॅकफुटला जात असताना डीजे मास्टर दिनेश आपल्याला संजय असेल. नेक्स्ट बॉल आपण पाहतो विलास ऑन स्ट्राइक. थोडस थांबलं होतं क्षेत्ररक्षक, चुकी होते. चेंडू थांबत नाही. चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन धडक देतोय. 4 धाब्यासाठी एक बांतर धाव असेल. डीजे मास्टर संधी सोडू नका. धन्यवाद. पण पाहतोय 2 चेंडूचे विकेट झाले. 5 धाबा स्कोर कार्ड परत. यावेळेला अक्रॉस द लाईनचा फटका. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक नाही. चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषे पार. कडकडीत दणदणीत चौकार. धन्यवाद डीजर. 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा. काय प्रेम आहे आनंदवर. हा पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक. जर विकेट घेतला आनंद याने तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहतो नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू, कव्हरचा फटका, क्लासचा फटका. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. रेस लागले. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. यावेळेला जिंकतोय तर क्षेत्ररक्षक. चेंडू अडवलं जातं, फील्ड होतं. 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धाव मिळते त्या चेंडू मागे. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 11 या धाव संख्येवर जाऊन पोहोचले. यावेळेला वेगवान चेंडू, कर्कन बाहेर फिरवले. काव कोणाच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तयार, चेंडू उचलणार, फेकणार.
एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते चेंडू मागे. एकेरी धाबेने आपण पाहिलं स्कोर कार्ड हलत ठेवत असताना जाऊन पोचले 12 या धावसंख्येवर. या षटकातील आपण पाहायला गेला तर आणखीन एक चेंडू शिल्लक असावा. मेंटेडरी पॉवर पे षटक 30 यार्डचं हे सर्कल आहे. 9 खेळाडू सर्कलच्या आत आहेत, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ रिझन मध्ये एक लॉंग आणला आणि हीच ती संधी फलंदाजाला पॅडला चेंडू आदळले. फलंदाज सांगतात पंच बाद आहे. ओके तर बाद आहे आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. रिव्ह्यू नाही ते LBW साठी रिव्ह्यू नाही याची सुद्धा सूचना घ्यायची. तसं आम्ही पाहिलेलं आहे कॅमेरामध्ये, स्क्रीनवर पाहिलेलं क्लिअर आउट आहे. आपला 12वा प्रतिनिधी सुद्धा इथे आहे, त्यांनी सुद्धा पाहायचं हरकत नाही. LBW साठी रिव्ह्यू नाही. सर्व संघांना याची सूचना घ्यायची, सर्व संघांनी याची सूचना घ्यायची. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे कडाव वर्सेस बीड. तर नाणेफेकीचा कार्यक्रम झालेला आणि कडाव संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि नाणेफेकी जिंकून कडाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले बीड संघाला फलंदाजीसाठी. तरी विनंती असेल टीम कडाव, हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं. तर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. दीपक गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला टोलला. क्षेत्ररक्षण जबरदस्त, जणू का गम लावून आलाय हाताला. त्याला कसलं गम नाहीये. चेंडू थांबवला गेलाय. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते. एकेरी धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. तर दीपक साठी विकेट साठी प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नरेश पवार यांच्याकडून पाहतोय कबड ड्राईव्ह केला गेलाय. लॉंग फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडंसं थांबल पाहायला मिळतंय. यावर दुसरी धाव मिळणार का? नक्कीच 2 धाव मिळणार आहे. चेंडू मागे दुहेरी धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवर. पाहतोय नेक्स्ट बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला स्वतःच्या फॉलोत्रमध्ये. दीपक चेंडू खाली झेल टिपणार का? इथे स्वतःच्या फॉलोत्रमध्ये झेल टिपला जातोय. दीपक कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाजी तो बॅक टू पॅव्हिलियन. यस आपल्याला संधी असणार आहे.
धन्यवाद डीजे. एक षटकार पाहायला मिळतो. आकाश आले आले प्रार चढवतोय. पाहतो नेक्स्ट बॉल. यावेळेला गती परिवर्तन करत असताना दीपक दिमागात खेळताना आपल्याला पाहायला मिळते. एक डॉट बॉल पण कोणती हरकत करत नाहीये. 5 चेंडूची फेकी झाली असावी. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. 21 धावा स्कोर कार्डवर. मोठ्या फटक्यांची गरज आहे या वेळेला. पाहायला गेले टीम वदप हात उघडावे लागतील. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. पाहतोय दीपक. नेक्स्ट बॉल. आकाश स्ट्राईक ऑनला कव्हर ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न. पंतांचा इशारा होतो. षटक क्रमांक दुसरा इथं समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 21 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर येणारे 12 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज असेल विजयश्री घेण्यासाठी टीम वदप. येणारे 12 चेंडू 48 धावा. थोडस बॅक फुटलंय टीम वदप, परंतु पाहावं लागेल, हेरावं लागेल. येणाऱ्या 12 चेंडूत 48 धावसंख्येची गरज असणार आहे विजयश्री घेण्यासाठी. तर षटक क्रमांक 3 आपण पाहतो. रोशन गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू होता. लॉंग फ्रीजर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त. चेंडू रोखण्यात आलेला, परंतु थोडस थंबल पाहायला मिळतोय. चेंडू मला तर वाटतंय सीमा रेषे पार बाउंड्री लाईन टच करतोय 4 धावेसाठी. येस डीजे. पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंग फ्रीजर मध्ये चेंडू टोलवलाय. 1 धाव रोखू शकत नाही. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते या चेंडू मागे. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. रोशन चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग जज होत नाहीये. पुन्हा एकदा एक एकेरी धाव. स्कोर कार्ड आपण पाहतो तर 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं. येणारे 7 चेंडू 42 धावसंख्येची गरज असेल विजयश्री घेण्यासाठी. आता कठीण असं आव्हान असेल टीम वदप समोर. थोडस बॅक फुटलाय टीम वदप. नेक्स्ट बॅटल साठी टीम कडाव, टीम बीड, दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. यावेळेला चांगला फटका. लांगा फ्रीजर मध्ये रेस लागलेली आहे, परंतु चेंडू थरार सीमा रेषे पार. कणकणीत दणदणीत चौकार. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे. मोठा फटका केला गेलाय. चेंडू डायरेक्ट सलाम सलाम दे सीमा रेषे पार. कणकणीत दणदणीत षटकार.
धन्यवाद डीजे. विनंती असेल थोडस कॅमेरामध्ये थंबलिंग व्हायला मिळतं. शेकोटी जिकडे पेटवली ना ती भिजवायची. विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचं. कॅमेरा अँगलमध्ये थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट होतं, त्यामुळे विनंती असेल ती शेकोटी तिकडे पेटवली ती भिजवायची. आपणास विनंती असेल ती सहकार्य करायचं. सामन्याकडे पाहतो फुलटा चेंडू. यावेळेस सुद्धा बिग हिट काव करण्याच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा जातोय बीर सीमा रेषे पार. आणखीन एक षटकार. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच कौतुक करावं तर टीम वाकस यांचं. त्यांचा 5वा सामना आणि ते खूप वेळेच्या आधी म्हणजे दुसरी मॅच जेव्हा सुरू होती त्याच्या सुद्धा आधी आले होते. तर नक्कीच टीम वाकस यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन की आपण खूप लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवली. आणि नक्कीच सूचना मिळते की केटीसी लाईव्ह इव्हेंटचे या टीमचे टॉपर फलंदाज टॉपर खेळाडू त्याच टीम मध्ये स्वतः कॅमेरामॅन असणार आहेत. ह्या वेळेला सुद्धा बिग हिट. चेंडू थांबत नाही आणि हा तिसरा षटकार असेल. बॅक टू बॅक तिसरा षटकार हॅट्रिक युद्ध पूर्ण करते फलंदाज आकाश. वैयक्तिक 7 चेंडू 25 धावसंख्येवर खेळतोय. काय फटकेबाजी टीम वदप. आकाश इज ऑन फायर. चेंडू प्रत्येक सीमारेषे बाहेर. पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 49 या धावसंख्येवर. विकेट साठी नरेश पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता 3 चेंडू 20 धावसंख्येची गरज. आकाशला जर पहिले स्ट्राईक मिळाली असते नक्कीच या सामन्याचं समीकरण बदललं असतं. विचार करा 3 चेंडू 20 धावसंख्येची गरज. कुठे सामना या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव रोखू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असावा. थोडंसं थांबवत असताना क्षेत्ररक्षक 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे. येणारे 2 चेंडू. आता 18 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. एखादा 9 चेंडू त्याच्यावर षटकार आला तर नक्कीच या सामन्याचं समीकरण बदलू शकतो. परंतु आपण पाहतो येणार 2 चेंडू आणि गोलंदाज आपण पाहिलं तर नवनाथ कोणती चुकी करणार नाही. यावेळेला अक्रॉस द लाईनचा फटका. पुन्हा एकदा चेंडू थरार भरार सीमारेषे पार. कणगणित दणदणीत षटकार. आकाश जबरदस्त खेळी गेली. 1 चेंडू 12 धावसंख्येची गरज. आपल्याला पहिला चान्स मिळाला तसं नक्कीच या सामन्याचं समीकरण बदललं असतं दोन्ही. परंतु हरकत नाही. या सामन्यात मात्र विजय होतोय. हा सामना इथे थांबला गेलाय तो म्हणजे टीम वरने ते विजय होतोय. हरकत नाही. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. तर विनंती असेल टीम बीड आपली प्रवेश फी नोंदवायची आहे. प्रथम आपली प्रवेश फी नोंदवायची त्यानंतर आपण मैदानात